इंडियन एअरफोर्स भरती 2026 महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे. इंडियन एअरफोर्सची भरती निघाली आहे. शिक्षण या भरतीमध्ये शिक्षण 10वी पास ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन भरती आहे. ऑफलाईन ही भरती निघाली आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन कमी आहे, जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे आहे. तर इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये जे आहे शिक्षण 10वी पास लागते, उंची 152 सेंटीमीटर आहे. तर ऑफलाईन ही भरती आहे. ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलो आहे. फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर ती जी आहे विद्यार्थी मित्रांनो 17 ऑगस्ट 2026 आहे. ऑफलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर जाहिरात आली. जाहिरात तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे. पण इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे. मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो कारण की या भरतीमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो 30 मार्काचा पेपर असणार आहे. 30 पैकी 15 मार्कावर पासिंग आहे. 30 पैकी जर 15 प्रश्न बरोबर आले तर पेपर पास राहणार आहे. डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. पगारसुद्धा आपल्याला 30-40 हजार रुपये महिना भेटणार आहे. तर सेंट्रल आहे. तर या भरतीची सर्व जाहिरात पण तुम्हाला दाखवणार आहे. वयोमर्यादा काय, फी किती, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून इंडियन एअरफोर्स भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला. बघा, इंडियन एअरफोर्सची ही भरती या ठिकाणी चांगली भरती चालू आहे. जाहिरात या ठिकाणी आलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे. मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की ही जी भरती ऑफलाईन भरती एक लक्षात ठेवा, त्यामुळे भरपूर विद्यार्थी फॉर्म भरत नाही. आणि इंडियन एअरफोर्समध्ये 10वी पास यामध्ये शिक्षण मागितलं आहे आणि उंची 152 सेंटीमीटर मागितलं. तर यामध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पेपर असणार आहे. 30 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, अशा प्रकारे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि 30 पैकी जे पासिंग आहे, 30 पैकी आपल्याला जर समजा 15 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर पास असणार आहे. आणि या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 17.5 ते 21 वर्षापर्यंत वयोमर्यादा या भरतीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुमचं जर वय असेल तर फॉर्म भरता येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपला ऑफलाईन पद्धतीने पेपर होणार आहे. अशा प्रकारे पेपर असणार आहे 30 मार्कासाठी, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 15 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, अशा प्रकारे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 30 पैकी जे पासिंग असणार आहे 15 मार्कावर. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे या भरतीमध्ये ग्राउंड. तर 1600 मीटर रनिंग, यामध्ये 1600 मीटर रनिंग जर तुम्ही 7 मिनिटामध्ये मारली तुम्ही ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. आणि ज्यांचा जर 1600 मीटर रनिंगचा जो टाईम आहे हा 7 मिनिटापेक्षा जर जास्त गेला तर फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये सीटअप आहे, उटअप बैठक आहे, त्याचबरोबर पुशअप आहे, हे काही इव्हेंट आहे. तर या भरतीची सर्व जाहिरात दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे. पगारसुद्धा 30-40 हजार रुपये महिना भेटणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, जाहिरात दाखवून देतो. तर बघू शकता, इंडियन एअरफोर्स भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. भारतीय वायुसेना अग्निपथ योजना के अंतर्गत अग्निवीर वायु अयोधी आवेदकों के लिए सूचना विवरणिका. बघा, या ठिकाणी हे जाहिरात आहे, ठीक है. तर बघू शकता, भारतीय वायुसेना में चयनित निष्पक्ष और पारदर्शी है और केवल योग्यता के आधार पर होता है. भारतीय वायुसेना में चयन या भरती. तर बघा या ठिकाणी त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, परिचय इंट्रोडक्शन या ठिकाणी दिलेला आहे. इस दस्तावेज में निहित जानकारी अग्निपथ योजना के अंतर्गत अग्निवीर वायु अयोध्या के रूप में प्रवेश 1/2027 के लिए आवेदन करने के इच्छुक अभ्यर्थियों के संदर्भ के लिए पात्रता मापदंड, कार्य का विवरण, आवेदन करने की प्रक्रिया, सेवा. त्याचबरोबर बघा या ठिकाणी जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल, ठीक आहे, तर आपल्याला या वेबसाईटवरून आपल्याला या ठिकाणी जाहिरात भेटणार आहे. बघा या ठिकाणी हे जाहिरात दिलेली आहे. तर अशा प्रकारे. तर त्याचबरोबर या ठिकाणी बघा आपलं जे वयोमर्यादा आहे 17.5 ते 21 वर्षापर्यंत यामध्ये मागितलं आहे. म्हणजे 1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2009च्या दरम्यान आपला जन्म झालेला असला पाहिजे, ठीक आहे. आणि वैवाहिक स्थिती बघा या ठिकाणी केवळ अविवाहित पुरुष अभ्यर्थी ही अग्निवीर वायु अयोध्या के रूप में भरती के लिए पात्र होंगे. म्हणजे पहा, ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे तेच विद्यार्थी पात्र रायनार है. उन्हें वचन देना होगा कि 4 साल की निर्धारित सेवा अवधि के दौरान वे विवाह नहीं करेंगे. अग्निवीर वायु अयोध्या की सीमित सेवा अवधि को ध्यान में रखते हुए जिसमें प्रशिक्षण, कौशल्य विकास गतिविधियाँ व्यावहारिक के साथ साथ ही प्रारंभ मूल्यांकन शामिल है, ठीक आहे. तर बघा, मी जास्त काही तुम्हाला वाचून दाखवत नाही.
शैक्षणिक पात्रता 10वी पास मागितलं आहे. तर बघा या ठिकाणी मॅट्रिक्युलेशन समकक्ष परीक्षा म्हणजे 10वी पास यामध्ये शिक्षण मागितलं आहे. शिक्षण फक्त 10वी पास लागते. जे पण विद्यार्थी 10वी पास असाल तर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी उंची किती दिली आहे, तर 152 सेंटीमीटर उंची दिलेली आहे. बघा या ठिकाणी उंची 152 सेंटीमीटर आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी दृष्टी वगैरे त्याचबरोबर बघा ठीक आहे अशा प्रकारे आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे हे जाहिरातीमध्ये दिले आहे. तर आता आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं आपलं सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे. तर बघा इंडियन एअरफोर्सची ही या ठिकाणी भरती चालू आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्याला पोस्टाने आता फॉर्म भरावा लागणार आहे. बघा पोस्टल ॲड्रेस आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर बघा या ॲड्रेसवर आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा ठीक आहे, तर आपल्या महाराष्ट्रातले पण काही सेंटर आहे. पुणे सेंटर आहे. बघा पुणे सेंटर आहे. त्याचबरोबर बघा ठाणे सेंटर आहे. ठीक आहे. तर ह्या सेंटरमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता. बघू शकता मेन कार्ड रूम. ठीक आहे. तर या वेबसाईटवर आपण या ठिकाणी या पत्त्यावर आपण फॉर्म पाठवू शकता. मुंबईमध्ये पण आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी मुंबई झालं, ठाणे झालं, तर या ठिकाणी जे आपल्याला या ठिकाणी फॉर्म पाठवता येणार आहे. ठीक आहे. तर बघा या महाराष्ट्रातले सुद्धा या ठिकाणी सेंटर दिलेलं आहे. जास्त सेंटर महाराष्ट्रातले. तर या पत्त्यावर आपल्याला फॉर्म पाठवायचा ऑफलाईन पद्धतीने. त्यानंतर बघा हे सर्व काही जाहिरात त्या ठिकाणी आहे. मोठी जाहिरात आपल्याला म्हणता येणार आहे. त्यानंतर खाली जर आपण पाहिलं निवड प्रक्रिया, तर आपलं पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे. तर तुम्ही म्हणसाल पेपर कसा काय होणार आहे, तर 30 मार्कात आपला या ठिकाणी इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये पेपर होणार आहे. बघा या ठिकाणी जनरल नॉलेजचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 30 पैकी जे पासिंग आहे हे 15 मार्कावर. बघा या ठिकाणी 30 न्यूनतम उत्तीर्णांक 15. तर टोटल 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 30 पैकी जर आपले 15 प्रश्न बरोबर आले तर आपण या ठिकाणी पेपर पास राहणार आहे. आणि त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड बघा यामध्ये किती आहे, तर बघा या ठिकाणी ग्राउंड आपलं 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग आपल्याला या ठिकाणी 7 मिनिटामध्ये मारायची आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो 1600 मीटर रनिंग कशा प्रकारे आहे. तर बघा या ठिकाणी 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांना आहे, जे की 7 मिनिटामध्ये मारायचे आहे. तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड असणार आहे. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी 1600 मीटर रनिंग आहे, 7 मिनिटामध्ये मारायचे आहे. जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 7 मिनिटामध्ये मारणार, रनिंग पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी 10 पुशअप मारावं लागणार एका मिनिटामध्ये, 10 सिटअप मारावं लागणार एका मिनिटामध्ये, 20 स्क्वॉट मारावं लागणार एका मिनिटामध्ये. तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया आहे. तर एकदम चांगली ही भरती म्हणता येणार आहे. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला अपडेट देत राहणार. याच्यासाठी थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद, जय भारत.